तेरे इश्क की मेरे दिल में कई दिन गई है, तेरा जिक्र हो रहा है, तेरा जिक्र हो रहा है। शनिवार वाडा महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे। इसवी सन 18व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते। शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले, तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांती करण्यात आली। त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले। पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांची पेशव्यांचा राजवाडा म्हणजे शनिवारवाडा बांधला। हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते। हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक होते। सुरक्षतेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाड्याची रचना करण्यात आलेली आहे। शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश दरवाजा, मस्तानी, जांभूळ दरवाजा, खिडकी दरवाजा अशा नावाने ओळखले जातात। पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला। आता फक्त राजवाड्याच्या मजबूत तटबंदी असणाऱ्या भिंती व सुरक्षतेसाठी अचूक कोचीदार टोक असलेले भक्कम दरवाजा शिल्लक आहे। शनिवारवाड्यासमोरील पहिला बाजीरावांचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे। शनिवारवाड्यात गणेश महल, रंगमहल, आरसा महल, दस्ती महल, दिवाणखाना आणि करांजे असे अनेक ठिकाणे पाहण्यास मिळतात। पुढे हाच वाडा पेशव्यांच्या यशाचा साक्षीदार बनला। बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारित बाजीराव मस्तानी या चित्रपटात पुण्यातला शनिवार वाडा दाखवण्यात आला आहे। तर एवढी इथं गर्दी आहे की आम्हाला या जागेवर शूट करायचं आहे। इथं एवढी गर्दी आहे की काय नंबरच लागत नाही, काही तर फोटो निघत नाही। जैसा कि आप देख सकते हैं गाइज, यहाँ पे सब्सक्राइब करो और बेल ज़्यादा हो गया। चला हे फिरत फिरत दुसरीकडे कुठेतरी गेले तर चला बघूया त्यांना अंदाजात खाली। तर इथून खाली जाण्यासाठी रस्ता आहे। तर इथून आपल्याला खाली दिल्ली दरवाजाच्या समोरच्या बाजूस पण जाता येते आणि समोर किल्ल्याच्या तटबंदीस पण जाता येते। तर अशी तटबंदी किल्ल्याच्या चारही बाजूने बांधलेली आहे, कारण पहारेकरांना किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी चारही बाजूंनी नजर ठेवता यावी यासाठी ही तटबंदी किल्ल्याच्या चारही बाजूने बांधलेली आहे। तर चला जाऊयात खाली आणि बघूयात किल्ल्यातील आतील परिसर। आत गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला किल्ल्याच्या समोरील बाजूस एक करांजा बघायला मिळतो, म्हणजे पाण्याचा फवारा। त्या टायमिंगमध्ये किल्ल्यामध्ये असे खूप सारे पाण्याचे फवारे बनवलेले होते। तर तिथे माझी भेट झाली या 2 पर्यटकाशी, जे की ते UKहून आलेले होते। तर टुरिस्ट गाईड त्यांना शनिवारवाड्याची पूर्ण माहिती सांगत होता। तर असं बोलतात की शनिवारवाड्याला आतून आग लागली होती। आग लागल्यामुळे ही आग 7 दिवस चालू होती, त्यामुळे आतील सर्व परिसर हा जळून गेलेला आहे। या दगडांच्या आकारावरून आपण असा अंदाज लावू शकतो की या जागेवर काही खोल्या होत्या। बाजीराव पेशवे यांना 2 पत्नी होत्या, काशीबाई आणि मस्तानी। मस्तानीकून त्यांना शमशेर बहादूर असा मुलगा होता आणि काशीबाईकून त्यांना 2 मुले होती, बालाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब आणि रघुनाथराव। बाजीराव पेशवे त्यांच्यानंतर पेशवे ही पदवी त्यांचा मोठा मुलगा बालाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब यांना देण्यात आली। त्यावेळेस बालाजी बाजीराव यांचे छोटे भाऊ रघुनाथराव यांना वाटले की माझ्यासोबत अन्याय झाला आहे। बालाजी बाजीरावांना 3 मुले होती, विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव। नानासाहेब यांच्या मृत्यूनंतर पेशवा ही पदवी विश्वासराव म्हणजे त्यांच्या मुलांना देण्यात आली। त्यानंतर त्यांचाही एका लढाईत मृत्यू झाल्यानंतर ती पेशवा ही पदवी महादेवराव नंतर नारायणराव यांना देण्यात आली। रघुनाथराव जे की नानासाहेब यांचे छोटे भाऊ होते आणि नारायणराव यांचे काकासाहेब होते,
त्यांना वाटू लागले की दरवेळेस आपल्यासोबत अन्याय होत आहे. नारायणराव जे मराठा साम्राज्याचे 5वे पेशवे बनले होते. नारायणरावाच्या काकांनी म्हणजेच रघुनाथरावांनी आणि त्यांच्या पत्नीने नारायणरावाच्या हत्येचे षडयंत्र रचले होते. जेव्हा खाटीक किल्ल्यात शिरले तेव्हा नारायणरावांना धोक्याची चाहूल लागली आणि ते आपल्या खोलीतून पळाले. नारायणराव पूर्ण महलात काका मला वाचवा, काका मला वाचवा असे ओरडत होते, परंतु त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. त्यांच्या शरीराचे तुकडे करून नदीत टाकून दिले. नारायणराव यांची आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असते आणि त्यांचे शेवटचे शब्द काका मला वाचवा हेही लोकांना ऐकू येतात, अशी आख्यायिका आहे. गणेश रंगमहाल. शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी 1755 साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळी 100 नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेला संगमरवरी गणेशाची मूर्ती होती, तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंजाचा नाद यामुळे महालात बसणे व सुखद अनुभव येत असे. आता आपण जाणार आहोत किल्ल्यातील मुख्य दरवाजे बघण्यासाठी. तर आपण ज्या दरवाजातून आत आलात तो दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा हा सर्वात प्रमुख दरवाजा आहे. आणि आता आपण जाणार आहोत तो दरवाजा आहे गणेश दरवाजा, कारण येथून गणेशाचे मंदिर हे या दरवाजापासून खूप जवळ आहे, त्यामुळे या दरवाजाचे नाव गणेश दरवाजा असे ठेवलेले आहे. त्या काळातील हा दरवाजा उंच आणि खूप मजबूतरित्या बांधलेला आहे. हा जो दरवाजा आहे या दरवाजाला गणेश दरवाजा असं बोलतात, कारण की या दरवाजाच्या जवळ गणपती मंदिर आहे, त्यामुळे या दरवाजाचे नाव गणेश दरवाजा असे. तर आपण जात आहेत किल्ल्यातील तिसरा दरवाजा म्हणजे नारायण दरवाजा. नारायणराव ज्यावेळेस त्यांची हत्याचा कट रचला होता त्यावेळेस नारायणराव काका मला वाचवा असे बोलत या दरवाजापाशी आले होते. त्यामुळे या दरवाजाचे आधी नाव जांभूळ दरवाजा असे होते, कारण या दरवाजापाशी जांभळाचे झाड होते. नंतर या दरवाजाचे नाव बदलून नारायण दरवाजा असे ठेवण्यात आले. आता आपण जात आहेत किल्ल्यातील चौथा दरवाजा म्हणजे मस्तानी दरवाजा. मस्तानी या बाजीराव पेशव्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांना मेन गेटमधून आत येण्यास परवानगी नव्हती, त्यामुळे बाजीराव पेशवे यांनी मस्तानीसाठी हा दरवाजा बनवला होता. या दरवाजातून आत एक भुयार बनवलेले आहे, तेथून किल्ल्याच्या तटबंदीस जाण्यास रस्ता आहे. ही किल्ल्यातील मस्तानी दरवाजाच्या बाहेरील बाजू आहे. आता आपण बघणार आहोत तो दरवाजा आहे 5वा दरवाजा म्हणजे खिडकी दरवाजा. या दरवाजाचे नाव खिडकी दरवाजा यामुळे ठेवले आहे कारण हा दरवाजा कधीही खुला करण्यात येत नव्हता. त्यामध्ये एक छोटीशी खिडकी होती, त्यामधून आत बाहेर जाण्यासाठी वाट होती. Subscribe to my bro's channel.